आज दिवसभरामध्ये सिने अभिनेता असणारे राहुल सोलापूरकर यांच्या पुणे निवासस्थानाच्या घराबाहेर आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये राडा करण्यात आला। राहुल सोलापूरकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एका पॉडकास्टमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भामध्येच आज पुण्यामध्ये भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणातील स्थानिक भीम अनुयायांच्या माध्यमातून सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये राडा करण्यात आला। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? राहुल सोलापूरकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये काय आणि कोणतं वक्तव्य केलं आणि आज त्यांच्या घराच्या समोर, त्यांच्या घराच्या बाहेर भीम अनुयायांनी जे आंदोलन केलं, या आंबेडकरी अनुयायांच्या प्रामुख्याने मागण्या नेमक्या कोणत्या आहेत? नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर यांचा सोशल मीडियावरती साधारणपणे 2 व्हिडिओ हे प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाले। यापैकी एक व्हिडिओ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या विषयी राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यांच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ होता। गेल्या 2 दिवसापासून राहुल सोलापूरकर यांचा आणखी एका पॉडकास्टला दिलेल्या माहिती संदर्भामध्ये राहुल सोलापूरकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना असं म्हटलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच रामजी सकपाळ यांचे चिरंजीव भीमराव रामजी आंबेडकर हे शिक्षणाने आणि विद्येने एवढे मोठे होते की ते जन्माने जरी खालची जातीचे असले तरी विद्येच्या माध्यमातून ते ब्राह्मण ठरतात किंवा उच्च जातीचे ठरतात। यावरती त्यांनी उदाहरण देताना असं सांगितलं की जे पेशवे होते हे पेशवे जातीने ब्राह्मण होते, मात्र त्यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन रणांगणावरती लढाया केल्या आणि या हातामध्ये शस्त्र घेतल्यामुळे ते ब्राह्मण असून देखील क्षत्रिय ठरतात। याच कारणास्तव राहुल सोलापूरकर यांनी पॉडकास्टमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वेदांचं उच्चारण करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य केलं। हे वक्तव्य केल्याच्या नंतर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आणि ही व्हायरल झाल्याच्या नंतर भीम अनुयायांच्या माध्यमातून साहजिकच या प्रकरणाला वाचा फोडण्यात आलेली आहे। काल पुणे या ठिकाणी राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर भीम आर्मीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं होतं। आज सकाळपासून म्हणजे साधारणपणे 12 ते 1 च्या नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणातील स्थानिक आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते, नेते मंडळी त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणातील स्थानिक पातळीवरील संघटना असतील, त्याचप्रमाणे संघटनेचे नेते असतील, यांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये एकत्र येऊन त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन होत असताना पोलिसांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपस्थित करण्यात आला। त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील असणारे झोन लेवलचे पोलीस अधिकारी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले होते। बॅरिकेड्सच्या या बाजूला पोलिसांची उपस्थिती होती तर दुसऱ्या बाजूला आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती। हातामध्ये निळे ध्वज होते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची जयघोषणा होती आणि सोलापूरकर यांनी माफी मागावी अशा प्रकारची भीम अनुयायांची प्रामुख्याने मागणी होती। आजच्या आंदोलनामध्ये बॅरिकेडच्या या बाजूला स्थानिक पातळीवरील पत्रकार देखील उपस्थित होते। या पत्रकारांच्या माध्यमातून आंबेडकरी अनुयायांना सोलापूरकर यांच्याविषयी काही प्रश्न करण्यात आले। यावरून एक गोष्ट साबित होते की आंबेडकरी जनतेमध्ये राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे याच्याविषयी प्रचंड प्रमाणामध्ये तीव्र प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे। आंबेडकरी समाजामधून प्रामुख्याने 3 मागण्या करण्यात आलेल्या आहेत। एक म्हणजे राहुल सोलापूरकर यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। दुसरं म्हणजे राहुल सोलापूरकर यांच्यावरती देशद्रोहाचा
गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि तिसरं आणि प्रामुख्याने आंबेडकरी समाजाची मागणी आहे ती म्हणजे राहुल सोलापूरकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती जाऊन नाक घासून माफी मागावी. काल संध्याकाळीच राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओ प्रसारित मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्याने जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावरती बोलताना त्याने या दोन्ही संदर्भातील व्हिडिओच्या संदर्भामध्ये जाहीर पद्धतीने माफी मागितलेली आहे. मात्र ही माफीनामा करत असताना राहुल सोलापूरकर यांनी याच त्या माफीनाम्याच्या व्हिडिओमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उच्चार करताना भारतरत्न भीमराव आंबेडकर म्हणजेच प्रत्येक वेळी भारतरत्न भीमराव आंबेडकर अशाच प्रकारचा उच्चार हा राहुल सोलापूरकर याच्या मुखामधून सातत्याने पडताना आपल्याला दिसतोय. यावरूनच एक गोष्ट साबित होते की राहुल सोलापूरकर यांनी जरी आपल्या जीवनामध्ये राजश्री शाहू महाराज यांची भूमिका केलेली असेल, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याचप्रमाणे अन्य महापुरुष यांच्यावरती जरी भाषणं केलेली असतील, यांच्यावरती जरी त्याने नाटके केलेली असतील, त्याचबरोबर या महापुरुषांच्या संदर्भामध्ये यांना जरी प्रमुख वक्ता म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला असेल, मात्र आजच्या सोशल मीडियावरील माफीनाम्याच्या व्हिडिओमध्ये देखील राहुल सोलापूरकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण भारतभर जगभरामध्ये आदराचं स्थान आहे नाव उच्चार करताना देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाहीतर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाहीतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशाच प्रकारचा नावाचा उल्लेख हा संपूर्ण समाजाच्या माध्यमातून करण्यात येतो. मात्र कालच्या माफीनाम्याच्या व्हिडिओमध्ये देखील राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न भीमराव आंबेडकर अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारचं माफी मागताना देखील त्यांच्या मनामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती प्रमाणामध्ये आस्था असेल, किती प्रमाणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता असेल, हे कालच्या त्यांच्या व्हिडिओमधून दिसून आलेलं आहे. आज दिवसभरामध्ये पुणे या ठिकाणातील स्थानिक भीम अनुयायांच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने 3 मागण्या आंबेडकरी अनुयायांच्या राहिलेल्या आहेत. एक म्हणजे राहुल सोलापूरकर यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. 2 राहुल सोलापूरकर यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे राहुल सोलापूरकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती जाऊन नाक घासून माफी मागावी. तर काही आंबेडकरी नेते किंवा काही आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अन्य महापुरुष असतील यांच्याविषयी कोणी ना कोणी कधी ना कधीतरी गरळ ओकताना आपल्याला दिसत आहे. गरळ ओकून झाल्याच्या नंतर जाहीर पद्धतीने माफी मागणे हा नित्याचा आणि सातत्याचा आतापर्यंतचा घटनाक्रम राहिलेला आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तीवरती तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशा प्रकारची मागणी देखील आंबेडकरी समाजाच्या वतीने आज करण्यात येत आहे.